पाणी आपण हे पाहताना बिरोबाचं नाव घेतो, बिरोबाचं नाव घेऊन पाणी देतो. बिरोबाचं नाव घेतलं की 100% पाणी जाता येत. पाणी येतंय की जातंय फक्त 3 इंच पाणी आहे, 2.5-3 इंच. याच्या मार्च महिना चालू आहे आता, एवढं कडक उन्हाळ्यात एवढं पाणी लागेल की इथे. आता पाण्याचं कसं असतं, जर सबभर म्हणजे फुल जर असेल तर पाणी जास्त लागतं, आणि सब जर कमजोर जर असेल तर पाणी कमी लागतं. आणि आम्हाला आहे ना दैव शक्तीवर त्या आधारावर बरोबर ऑटोमॅटिक पाणी समजत. बोर करायचा 300 किंवा 350, 300-350 बोर करायचं पूर्ण. 2.5 ते 2.25-3 इंच पाणी भेटेल तुम्हाला. त्या दिवसामध्ये एवढं पाणी लागेल. हा. तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो वावरामध्ये आपलं बोरवेलचा स्पॉट बघण्यासाठी. आता इकडं उन्हाळा वाढलाय, उन्हाच्या तीव्रता वाढल्यामुळे पाणी कमी झाल्यामुळे आता आपल्याकडे बाबा पाणी पाण्यासाठी आले. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया आपला हा पाणी बघण्याचा कसा प्रकारे बाबा पाणी बघतात व किती पाणी देतात ते आज जाणून घेण्यासाठी आज बाबा इथं आलेले. चला मित्रांनो, हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब विसरू नका. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. त्याला झालंय वर्ष. 1 वर्ष झालं ते जागा येऊन दादा येऊन काना सांगत होते, आपण तो जागा पाहिली ती पण तिथं मारली नाही. मारली. त्यामुळेच कडा धानून माया त्या जागेवर पॉईंट तुम्हाला? पडला ना, हा? तिथंच पडला ना. पॉईंट फळलाय. त्यांना तिकडूनच सांगितलं मी, इथं जागा दिली होती. मग काल चेक करायला टाइमला वर चेक नव्हतं केलं का तुम्ही? हा? वर चेक केलं? चेक केलं दाखव. हा. दादा म्हणले मला तिकडे मारायचं, तिकडे मारला तिने. मी काय बोलू मालकाच्या म्हणा, तुम्हाला आता तुम्ही जागा दिली, तू तर म्हणले आम्हाला दुसरी का मारायचं, काय करणार? नाही, आपण काय करू शकत नाही. जागा चांगली बरोबर. आल्या तिथं बांधावाला तेव्हा सांगितलं. तर दिले त्यांना. हा, जागा चांगली, हा, नशीब. पाणी निघणार आहे. मी म्हणत नाही 2.5 इंची, पण 1.5 पाऊण 2 इंची पाणी निघन 100%. आज आपल्याकडे उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळ्या निमित्त आता थोडं पठार भाग आले असल्यामुळं पाण्याचा सोर्स कसा आहे, कुठे आहे, त्यात शोधण्यासाठी आपल्याकडे आपले कनेर पोखरी या गावचे पानडे आलेले. तर आपण त्यांच्याकडे पॉईंट काढून घेणार आहोत. बघू शकता मित्रांनो, ते नारळ कशा प्रकारे पाणी बघितले जाते. आज ते बाबा पाणी बघतात, किती पाणी आहे काय ते सगळं सांगतील. त्यांचं नाव बी, पत्ता, फोन नंबर सगळं देऊ. त्या नंबरवर फोन करून तुम्ही संपर्क करून त्यांच्याशी बोलू शकता व पाणी बघू शकता. व त्यांची पाणी बघण्याची फी 21 रुपये आहे. आता यांना तिथं पॉईंट भेटलेला आहे. अशा प्रकारे पाणी चेक केले जाते आमच्या ग्रामीण भागात. नारळ पाणी बघणे म्हणजे देवाची लीला असते. तर आपण त्यांच्याकडून विचारून पण घेऊया कसं सांगतात पाणी काय ते. भरपूर असे पब्लिक पण आलेली आज. बाबा काय वाटतं पाण्याचं? चांगलं पाणी. पाणी इथं 100 फुट एक सप लागेल. किती लागन? 2.5 इंची पाणी लागेल इथं. 2.5 इंची पाणी लागेल. 2.5 पावणे 3 इंच. आता हे उन्हाळ्याच्या मार्च महिना चालू आहे आता, एवढं कडक उन्हाळ्यात एवढं पाणी लागेल की इथे. आता पाण्याचं कसं असतं, जर सबभर म्हणजे फुल जर असेल तर पाणी जास्त लागतं, आणि सब जर कमजोर जर असेल तर पाणी कमी लागतं. आणि आम्हाला आहे ना दैव शक्तीवर हा. त्या आधारावर बरोबर ऑटोमॅटिक पाणी समजत. आता हे किती बोर मारा पाहिजे साधारण, किती पाखे लागतील इथं? याला पाक्यात 3 लागते. 3 लागतील. पहिले पाक किती पडन? पहिली 100 फुट, 100. एक 180 ला, हा. आणि 275 फायनल. फायनल. बोर पूर्ण किती करायचं आहे? बोर करायचा 300 किंवा 350. 300-350 बोर करायचं पूर्ण. 2.5 ते पावणे 3 इंच पाणी भेटेल तुम्हाला. त्या दिवसामध्ये एवढं पाणी लागेल. हा. तर आपलं गाव कुठलं बाबा? तुमचं नाव सांगा. माझं नाव संपत आईलाजी आरोटे, राहणार कनेर पोखरी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल नंबर सांगा तुमचा वाला. 96 89 42 56 37. तर ह्या बाबांचा नंबर इथं अशा प्रकारे आपण पॉईंट काढलेला आहे. काय होते आता पाणी सांगा कोणत्या देवाचं? पाणी आपण हे पाहताना बिरोबाचं नाव घेतो, बिरोबाचं नाव घेऊन पाणी देतो. बिरोबाचं नाव घेतलं की 100% पाणी जाता येत.
हा म्हणजे आपले साकूरचा राजा बिरोबा राजा साकूरचा महाराज यांच्या दैवशक्तीने हे पाणी बघतात बाबा. कोणाला जर पाणी बघायचं असेल तर आवश्यक या बाबांच्या नंबर संपर्क करा. आता आम्हाला हे बोर मारले संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल पुन्हा बघायला भेटेल. कमीत कमी 20 ते 22 हजार बोर झालेत माझ्याकडून. आतापर्यंत एक बोर फेल नाही. नाही 20-22 हजारामध्ये माझ्याकडून 700-800 बोर फेले. हा पण बाकीच्या सगळ्या बोरांना पाणी. काहींच्या नशिबात पाणी असलं तरच ते पाणी ते देऊ आता देत. काय शेवटी मी मच देतोय पण तुमच्या पदरी पाहिजे ना घ्यायला. हो आपला पदर नाही घ्यायला आणि ते मला द्यायला. जर तुमचा जर नसेल घ्यायला तर त्याला मी काही करू. तुम्हाला इथं पहिल्यांदा कोणी बोललो होतं? मला तुमचं नाव काय आहे? मच्छिंद्र इकडे नाही पुढे ना. मच्छिंद्र. इकडे फक्त उभा राहा. मच्छिंद्रनाथ यरमल मच्छिंद्रनाथ यरमलला आपण पॉईंट दिलाय 2 दिवसापूर्वी. त्यांना पाणी पण लागले, मनाजोगं पाणी लागले. किती पाणी लागलं भाऊ? 1.5 इंची लागली. किती फुटावं लागलं? 230. बाबाने सांगितल्याप्रमाणे पाणी लागलं का? हो समाधान आहे का तो आता? समाधानी. आधी त्याच्या आधी किती मारला होता एक कोरडा गेला तो? 300 गेला. 300 गेला का? हा. आणि किती फूट मारायला लावला होता? मला काय 300 फूट 350 लावला. ते पहिला बोर फेल गेला तो. आणि आता हे बाबाने मारा लावला. घेऊ पण. पण ते पहिला बोर दुसऱ्या पाणी दिलता ना. हा आता हे बाबाने तुला वाटतं का आनंद, म्हणजे तो आनंद झाला का? चांगलं आहे मग. आता आपण ह्या बोर मारले, बोरला पाणी लागन का? गुन्हा आहे का तुला? गुन्हा आलाय का बाबा? गुण आला नाही. लागेल. बाबा आता एवढं लांबून जाऊन आणले तो. नाही नाही पाणी लागेल. बाबा अजून काय म्हणणं आहे तुमचं काही? नाही बाकी माझं काही म्हणणं नाही. तुम्ही घेऊन टाका फक्त बोर. हा आता हा बोर झाला. हा संपूर्ण व्हिडिओ पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलला पाहायला बघा. आणि आपण हा बाबांचा नंबर देतो, त्या नंबरवर संपर्क करा. औषध बाबा पण आपल्या पठरा भागातले, कारण पठरा भागातले असल्यामुळे त्यांना आपल्या जमिनीतला अंदाज बिंदाज सगळी येतं. आपल्याला खडकंही चालत, डोंगरालाही चालत, पुढेही चालत, नदीलाही चालत. त्यांचं जिथं पाणी असेल तिथं पाणी देतात. हा. दैवशक्तीच्या आधारे आपल्या बिरो महाराज. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा लवकर भांडवल. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद. आता आमच्या मामाला पाणी पाहिजे. आता मामा जाणार पाणी पाण्यासाठी. शिंदे मामा मारवाला आता बोर.